आता आम्ही कोणत्याही संस्थेच्या प्रमुखावर टीका करतो, कारण की ते आमच्यावर लागतात म्हणून ते आपण टीका करतो. तर कधी मला असं वाटतं की हे असे का बरं वागतात. बाबांच्या हयातीमध्ये ज्या पुस्तकीमध्ये कोणत्या संस्थेच्या पाहतो तिथं मार्गात येणाऱ्या सेवकांकरता बंधनकारक नियम लिहिला आहे, पक्क्या सेवकांकरता बंधनकारक नियम लिहिलेला आहे. आणि त्याच्यावरून जास्त या मार्गदर्शकांकरता म्हणजे 20 जास्त, ज्या तुम्हाला 40 आहेत आम्हाला 60 नियम आहेत, बंधन आहेत. मार्गदर्शकांकरता बंधनकारक नियम आहेत, पण या हराम का म्हणावा या पदाधिकाऱ्यांकरता कोणतेच नियम नाही आहेत. म्हणून याले आमच्या सेवकाची या मार्गदर्शकाची काही दया येत. हे सत्य आहे. आता याला सत्य बोलणे असे म्हणतात. आता जे सत्य आहे हा कडू आहे, तर सत्य आहे हा कडू आहे, देवाला प्रिय आहे. तुम्हाला काय माफी मागू नाही का. मी सत्य बोललो, सत्य हा कडू आहे, तर तुम्हाला काऊन मागू माफी नाही. आता बोलणं ठोस आहे, ठोस ठेवा. माझ्या बाबांना असे ठोस पाहिजे, 5 चालतील, 100 कौरव नाही पाहिजे. आपण सर्व त्यांचे सेवक म्हणजे बंधू आणि भगिनी. कार्यक्रमाचे पाहुणे म्हणजे आदरणीय मंच आणि प्रमुख अतिथी म्हणजे आपण सर्व सेवक सेविका आई बहिणी बालगोपाळ. मी या सर्वांना नमस्कार करतो आणि विनंती करतो की आपण सर्व एक भगवंत भगवान बाबा हनुमानजी, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेवजी आणि एका परमात्म्याला आपण सगळे मिळून प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जिमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे सामूहिक हवन कार्य परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर शाखा आमगाव दिघोरीच्या अंतर्गत दिघोरी येथे आयोजित केलेले आहे. आणि या चर्चा बैठकीला बुद्धीचे विधाता व सृष्टीचे रचयिता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. प्रणाम बाबा हनुमानजी. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जिमदेवजी उपस्थित आहेत. महान त्यागी बाबा जिमदेवजी यांना माझा प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मी जरी अध्यक्ष असलो तरी पण आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष महोदय श्रीमान किसनजी कुसराम साहेब, मार्गदर्शक महोदय लोणारा यांना माझा नमस्कार. कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय आमचे बंधू प्रेमचंदजी वैराकडे भाऊ मुक्काम मोहदुरा येथील मार्गदर्शक भाऊंना माझा नमस्कार. आमचे वरिष्ठ श्रीमान शेंडे साहेब पागोऱ्याचे, तसेच माझे बंधू अक्करी साहेब उसरा गोंदी, मी वशी उचला गोतीत असं म्हणत होतो, हे उसरा गोंदीचे आमचे मार्गदर्शक महोदय, आमचे वरिष्ठ श्रीमान किसनजी सेलोकर, अनिल भाऊ कातोरे, श्रीगरुनाथ छोटे भाऊ आणि आमच्या अमेलटुके साहेब, इंदोरकर साहेब, जागेश्वरजी पडोळे, किसनजी सेलोकर साहेब, आमच्या भगिनी म्हणजे मंदाताई चाचेरे, सोबतीचे आमचे समृद्ध भाऊ मार्गदर्शक महोदय, आमचे केसरकर काकाजी, आमच्या गटातील वरिष्ठ सेवक बांधव भानारकर गुरुजी, तसेच मस्के साहेब खुर्शीबाद मार्गदर्शक महोदय, मनी भाऊ फाले साहेब, शेंडेजी, राजूभाऊ बावणे, भास्कररावजी जांभूळकर, आपण सर्वांना मी नमस्कार करतो. आणि आजच्या या चर्चा बैठकीमध्ये आयोजक ज्यांनी मला अध्यक्षपद दिलं, बोलण्याची संधी दिली, अशी या गटाचे मार्गदर्शक महोदय श्रीमान रामपाल भाऊ मेश्राम आणि या गावातील गटातील सर्व सेवक सेविका आई बहिणी बालगोपाल, आपण सर्वांना पण मी नमस्कार करतो. आणि मी काय बोलावं यावरती सांगण्याच्या अगोदर आज एक सुंदर गोष्ट या गावामध्ये जी घडली ते मला जी मंचावर आवडून झाली. आज प्रत्येकाच्या मार्गदर्शन, ठोस मार्गदर्शन मिळालं. एकही वायफळ नाही, एकही वायफळ नाही, एकही द्वेष नाही, एकातही राग नाही. प्रत्येकाच्या आपल्या मनोकामना, मनोभावना आणि धर्माच्या गोष्टीमध्ये राहून महान त्यागी बाबा जिमदेवजीचे संदेश आणि त्यावर मिळत असलेली वागणूक याविषयी बोलले.
ज्यांची चुकीची आहे त्यांना चुकीचं म्हणून सांगितलं, पण मला ठोस मार्गदर्शन केलं. हा आजच्या ठेवा आहे, ही माझी या वर्षातली आजची एक कमाई आहे. तुम्ही जे राबले, तुम्ही जी मदत केली, तुम्ही आपला वेळ दिला, पैसा खर्च केला, शांतपणाने बसल्या, ऐकून घेतलं की तुमची पण आजची कमाई आहे. कारण की ज्ञान कृपा जरी तुम्हाला मिळाली, त्याग केल्यावर मिळाली. त्याग फक्त एवढाच, अनेक देवांचे विसरले, जीवनात केलेले सर्व पूजा, हा त्याग आयुष्यभरासाठी केलेला, तेव्हा ही शक्ती मिळाली नाही का. त्या शक्तीला प्राप्त केव्हा केलं तुम्ही? जेव्हा तुम्ही बंधनाचे कार्य त्याग ज्याला म्हणता तुम्ही ते केलं, ती शक्ती तुम्हाला प्राप्त झाली. तुम्ही पक्के सेवक झाल्या विचाराने, आणि तुमच्यावर टिकून यासाठी आहे तर तुम्ही वचनबद्ध आहात तसे पालन करून आला. त्याला 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम असं म्हणतात. ज्या दिवशी तुम्ही एवढं करू नये, जेव्हा तुम्ही तत्व शब्द आणि नियम तोडाल, माझा भगवंत दूर होऊन जाईल, भगवंत जगा सोडून देईल, शेतात येऊन बसेल. देव समाधान देते, देव सुख देते नाही का. जर भगवंतांनी जगा सोडली, दैत्य येऊन बसला दानव, तर दानवाची एकच वेळ की तो फक्त दुःख देते, तो समाधान आणि सुख देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही आज ज्या सुखी आहात, मी सुद्धा, याचं एकमेव कारण की आम्ही तत्वशब्द नियमाचं पालन करतोय, त्याला जागतोय आणि त्याला जागवतोय, म्हणून आम्ही सुखी समाधानी आहोत. थोड्या मोठ्या चुका ह्या होणार, कारण की बाबांनी भगवंताशी संभाषण जेव्हा केलं, हे सांगितलं की तू भगवान है और मैं मानव है. भगवान को कभी कर्म नहीं करना पड़ता, मानव को कर्म करना पड़ता है. मानव हा कर्म करता प्राणी आहे, म्हणून तो चुकीस पात्र आहे. तो चुकीस पात्र आहे तसा तो क्षमेसही पात्र आहे. पण कोण चुकलो हा स्वीकार करून, विश्वास पुन्हा देवावर व्यक्त करून त्याला माफी मागतो, पुन्हा जीवनात कधी चुकणार नाही असं सत्य वचन देतो, की चूक करणार नाही असं सत्य वचन देतो, तो क्षमेस पात्र आहे, म्हणून तो सुखाचेही पात्र आहे. हा सत्य आहे. पहा, ह्या सगळ्या गोष्टी मार्गातल्या आहेत. पण कोणी आपापल्या भाषेमध्ये म्हणतात, प्रत्येकाची आपापली शब्दावली असते. मी बोलता बोलता कधी कधी कॉमेडी करतो. एक कॉमेडी, आम्ही घरून निघालो, आम्ही इंग्लिश शिकलेले माणसं, आम्ही बाईक्स म्हणतो नाही का, बाईक. तुम्ही कायच्यावर चालला? आम्ही सगळे आपापल्या बायकावर चालला. आणि ज्याला नाही इंग्लिश बोलते, मी फटफटीवर चाललो. अजित अनुभव तर कसं असते, तर कसं असते हे प्रत्येकाची. त्यांनी म्हटलं फटफटी, फटफटी, आम्ही म्हटलं बाईक म्हणजे बाईक, अर्थ एकच. पण कसं असते, प्रत्येक आपापल्या भाषेमध्ये सांगते, अर्थ तोच असते, उद्देश तोच असते नाही का. आता आम्ही बोलून कधी कधी कॉमेडी निर्माण करतो, हा भाग वेगळा, पण मात्र हे सत्य आहे. सगळ्यांनी आपापल्या भाषेमध्ये म्हटला, सुंदर सुंदर म्हटला. दुसरा भाऊ आपल्या भाषेमध्ये बोलले नाही का. आमचे काकाजी ते आपल्या भाषेत बोलले. काकाजी, आमचे वैरागडीजी, अनिल भाऊ कातोरे, मंदाताई चाचरे, सुंदर, प्रत्येकाने सुंदर. शेंडे भाऊ सरळ मांडलं. आता हे सर्व सुंदर म्हटलं, मी तुम्हाला हेच म्हणेन का हे जे बोलले ते सुंदर बोलले, हिची या मराठी रोष आहे. तुम्ही पालन करा, मी पालन करतो, एवढे दोन माझे 2 शब्द पूर्ण करतो. अध्यक्ष वादश असंही समजते नाही का. पण भाऊनी मला अध्यक्ष दिलं, एक अशा व्यक्ती केली आमच्या रामपाल भाऊंनी. मी माझा अनुभव घेतो की आम्ही मार्गामध्ये आलो, आमच्या परिवारामध्ये दुःख होते, कष्ट होते, व्याधी होत्या, विकार होता आणि दारिद्र्य होते, व्यसने होते. आणि दुःख, व्याधी, विकार, कष्ट दूर करण्याकरता जे जे प्रयत्न करतात, त्या प्रयत्नाकरता पैसा खर्च करावा लागतो. तो पैसा खर्च होत होता, म्हणून आमच्या मागे दारिद्र्य पण होतो. व्यसनाचे पैसा खर्च व्हायच्या वडिलांच्या, आमच्या वडील पण व्यसनी होते, त्यामुळे व्यसनात पण खर्च व्हायचा. आम्ही दारिद्र्य आमच्या मागे निर्माण झाला होता. आम्ही या बाबाच्या मार्गामध्ये आलो. बाबाच्या मार्गामध्ये यावं ही प्रेरणा माझी होती. मी पुस्तकामध्ये वाचलं होतं एका ठिकाणी, आणि माझ्यामध्ये भावना निर्माण झाली. तेव्हा चैत्र नवरात्राचं काहीतरी संपलं होतं, हाडपकचा महिना होतो, आणि मी देवाला मानणारा त्यावेळेस खूप जास्त मी कठीण, या बापूपेक्षा खूप लहान होतो. नवरात्रामध्ये माझा जन्म नाही का, नवरात्रामध्ये जन्म, माझ्या जन्मापासून माझ्या आईच्या अंग डोलायला लागलं होतं. ही एक विशिष्टता का होती माहित नाही का. मी कधी अध्यात्मामध्ये बघतो, ज्यांचे हात टोंगऱ्यापर्यंत लंबे असतात त्यांना एक विशिष्ट प्रकारचे व्यक्ती म्हटला गेला. मी जरी खानदानावर तर माझे हात टोंगऱ्यापर्यंत, त्याला अजानुभाव असं म्हणतात धर्मामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या, म्हणून होऊ शकते की माझ्याकडे पूजापाठचा हा भाग अगोदर जास्त होता. मी एवढा देवाला मानणारा, नवरात्रामध्ये 9 दिवस लहानपणापासून 2 टाइमचे उपवास पकडणारा. खायला असं काही खूप नव्हतं, मला आवडत नव्हतं, म्हणून मी दूध वगैरे घेत नव्हतो. पण अर्धा 1 कप मला दूध घेत होतो. परिस्थिती नाजूक होती म्हणून मी काय माल मेवा मिठाई खाऊ शकत नव्हतो. पूजेतला एखादा केळ खाऊन घेत होतो. 9 दिवस मी असे काढत होतो, पण श्रद्धेने. ते 9 दिवस मी विदाऊट चप्पल पायात, मी लहानपणापासून कोणाच्या घरच्या पाणी
आणि चहा पित होतो. समजा अनावधानाने असं झालं की मी कोणाकडे इकडं मित्रांकडे वगैरे मी आज सांगून आलेल्या गोष्टी जे माझ्या घरी माहित आहेत तुम्हाला माहित करून देतो की मी जर माझ्या मित्रांकडे गेलो 10वी 11वी 12वी मध्ये असताना आणि समजा मी त्यांच्या घरी चहा पिला, त्याच्या बहिणीने आईने मला चहा दिला, मी जर बाहेर येऊन उलटी केलो तर मी माझ्या आई सांगतो आई त्यांच्या घरी सांगून दे. तर मी जर त्यांच्या घरी कधी गेलो ज्या बाईच्या जमत नसेल ते मला चहा पाणी देणार नाही. मला तो जमत नव्हता, माझ्या आत्महत्यात नव्हतं. माझ्या भावानं जेव्हा मी काही दिवस सांगलीमध्ये असताना हनुमान चालीसा महिन्याभर वगैरे वाचली असेल, मी लहानसा होतो 8वी 7वी 8वी मध्ये वगैरे असेल, माझ्या भावानं माझे पुस्तक फाडलं नाही का. म्हणजे तो आम्ही टिंगल टिंगल खेळता आलं का समजते पूजापाठ मी 1 महिना करता काहीतरी वाचलं असेल, ते फुकट्यात भेटून राहत. तर त्यानं जेव्हा ते माझे पुस्तक घेतलं मी रडलो की ते पुस्तक दे, आपोआप माझ्या अंगाला खूप कणकणी आला चावल्यासारख्या आणि माझ्या भावाने मजाक केला, लगेच त्याच्या पायावरून साफ केला दारामध्ये. तर मी शक्तीच्या मला जो अनुभव आहे पूजापाठीचा जो मला अनुभव आहे मला चांगला अनुभव आहे. मार्गात येऊन मी जे हवनात जायचो चर्चा बैठकीत जायचं मी खूप जास्त. आता ते त्यांची बहीण इथं मरण पावली आमगावमध्ये, आमचे लोणदास या त्या इल्मीचे माझे मार्गदर्शक होते त्यावेळेस अगोदर. तर मी सकाळी त्यांच्यासोबत संध्याकाळी त्यांच्यासोबत आमची सकाळी 6च्या अगोदर झाली की मी 7 वाजता 6:30 वाजता त्यांच्यासोबत 10 वाजेपर्यंत त्यांना ऑफिसमध्ये सोडून द्यायचो. 5 वाजता ते आले का ते माझ्यासोबत, त्यांच्या 8 वाजता त्याच्यासोबत रात्री 8 वाजेपर्यंत संध्याकाळी घरी येऊन प्रार्थना करायचो. तर माझा भाऊ मला एक खराब शब्द बोलला होता, कारण की आमच्या घरी आई त्यावेळेस आई जास्त काम करत नव्हती. माझ्याकडे कधी बिजूने पोळ्या करणे, माझा भाऊ स्वयंपाक करणे, सकाळच्या अंगण झाडून सळा शिकणे माझ्याकडे, आम्ही असे काम करत होतो. आताही 3 बाया माझी बरोबरी करत नाही तर मी पापडा उडायला बसलो तर लाठी पापड आजही. म्हणजे काकाजी मी आमच्या घरी आम्ही नवरा बायको दोघं एखादं कोणी दिवसाचं वाढवणारा 11 पहिल्याचे पापडा आम्ही एका दिवशी करतो, 3 वाजता खतम. तुम्हाला नवल वाटेल या गोष्टीच्या, एवढा मला स्पीड. तर मी फक्त पापडच आणि पोळ्या करू शकतो, म्हणजे विरुद्ध पोळ्या. पण माझ्या भाऊ मला भात नाही करता येत, भाजी दूरची गोष्ट आहे ती नाही करता. तर माझे भाऊ स्वयंपाक करायचे, आमची ते अशी प्रथा होती. तर तो भाऊ आता बरोबरचे जेव्हा आपण असतो तो ठेवा असते भावामध्ये, जसं जावामध्ये असते, नंदा भाऊच्यामध्ये असते, बहिणीमध्ये असते नाही का, चौथीमध्ये असते. तर भावा तसा ठेवा. त्याला साला म्हणे तू खराब शब्द बोलला, मी सांगू नाही शकत. चालला म्हणे ए खबरदार जर मला असा बोलला असतं म्हटलं आता सगळं तुझ्या गाडीच्या बाहेर निघाला. बस एवढा शब्द बोललो. माझ्या भावाचं लग्न होणं मुश्किल झालं होतं. बस त्याचं लग्न आहे, माझा भाऊ फसला, माझ्या शब्दामध्ये फसला. अंतसमयाची वेळ आली होती. उद्या मंडप आहे, आम्ही आज पत्रिका वाटला. उद्याचा मंडप आहे आणि आज आम्ही पत्रिका मोर्यातल्या वाटल्या होत्या. तरी पण तो रात्रीपर्यंत उच्च्या द्यायचा. जेव्हा तो त्रासला त्याला विनंती कर, तेव्हा हे भंडारचे जेवढे मार्गदर्शक सर्व आले. तीर्थ म्हणून दिला पण आराम नाही. आम्ही पहाटेचे कार्य केला पण त्याला आराम नाही. फोटो देऊन त्याला आम्ही ते पाणी वगैरे दिला पण त्याला आराम नाही. ते म्हणतात ना ते डॉक्टर तुरस्कर परेशान, सगळा परेशान. त्याच्या तापातली म्हणजे तिथून 4 टेस्ट करायच्या ब्लड साठी रिपोर्ट नेली आहे पण त्याला कंटिन्यू होता. हे सगळं त्याला दुःख यायचे. पण जेव्हा त्याला म्हटलं तू आता असा म्हणून त्या मंडपात घेऊन जा म्हणे, असं घेऊन जा म्हणे. पण तो माझा भाऊ एकसारख्या एकावर एक कुचक्या द्यायचा. बारीक झाला होता, गोरा भरारा. माझ्या घरी मीच सावळा म्हणून मी माझ्या भाऊजीच्या वगैरे बहुतेक लढायचा नव्हतं. काकाजीच्या लढायचा नसते. मला काल पहिल्यांदा काकाजीने म्हणलं का माझ्या पुतण्या मला खूप आनंद वाटला नाही का. तर तात्पर्य असं की ह्या अशा सगळ्या गोष्टी आमच्या सोबत होत्या. त्यावेळेस भाऊ जेव्हा फसला त्याला म्हटलं तू अशी विनंती म्हण काकाजी. तर त्याला बोलता येत नव्हता, समजत नव्हता. एकसारखं डोका दुखायचा. त्याच्या मलेरिया फायलेरिया अजून काय काय असते हे सगळे टेस्ट होऊन गेला पण सगळं रिपोर्ट गेल. पण तो त्याला आम्ही जेव्हा सुट्टी केली अशी भिंत होती, फोटो होती, असा सोफा होता या विजयवर त्यात आडवा झोपून दिला. हे त्याला आम्ही केलं पण तो एकसारखं. आम्ही जेव्हा विनंती करायला लावलं त्याला म्हटलं तू असं म्हण. त्याला समजत होता, तो बेभान सारखा होता. तो बोले काही ना ऐके काय म्हणजे ऐके काय बोले काय. त्याला म्हणतो बे जस्ता म्हणतो तसं म्हणणं, रागामध्ये चिडून भाऊ नाही का, बे जस्ता म्हणतो तसा म्हणणं म्हटलं. हो ना बाबा, आवाज हो ना बाबा तुझ्याच शब्दात म्हणते. बस हो ना बाबा तुझ्याच शब्दात हा एक शब्द मुखातून निघाला आणि माझ्या भावाची त्याच क्षणी उचकी बंद झाली. त्यांना पूर्ण विनंती पूर्ण प्रार्थना म्हटली. जागेवर दुसऱ्याला तोही हसत होता आणि मी हसत होतो. आणि त्याला म्हटलं आई पाय दुरुस्त झाला. तो शब्द कोणता होता? तोच होता. म्हणून जे व्यक्ती भगवत कार्य करतात, जे व्यक्ती भगवत कार्य करतात, जे व्यक्ती भगवत भक्ती करतात, भगवंताच्या कार्यामध्ये भाग घेतात, कुटुंबातल्या लोकांनी त्याच्या वाटत जावं. प्रत्येकामध्ये करंट आहे. ती जे काकाजीने अनुभव सांगितला ना, खंती ती पोरगी होती, तिच्यात भक्ती भावना होती, तिचा विश्वास होता,
श्रद्धेवर खबरदार माझ्या अंगाला हात लावला असतात, माझ्याजवळ भगवंत आहे. आणि दुसरं असतं तर जरा जरा टच मी जरा जरा किसमी नाही. तिचा आत्मविश्वास, तिचं सतीत्व बोलतो आणि माझ्या भगवंताच्या कृपाजाला तिच्यात करंट निर्माण केला. हा जो करंट आहे ना, याला जागृत शक्ती बोलतात. जर बटन बंद असेल, तिथून वायरच निघला असेल पोलवरून, वायरला हात लावा काही होणार नाही. पण जर करंट सप्लाय ऑन आहे, पायात चप्पल नाही आहे, इमानाची अर्थिंग, पापाच्या अर्थिंग टच असेल, हात लावून पहा. बरोबर, बस ही गोष्ट त्याच्यासोबत घडली. हा एक माझा अनुभव आहे. आणि आज मी त्या अवस्थेतून जिथं जे दुःखी, कष्टी, रोगी, व्याधी, विकार आणि दुःख, गरिबी, दारिद्र्य, दुःखदारी दूर करते हुए उद्धार. दारी म्हणजे का? दुःख म्हणजे माहित आहे, दुःख म्हणजे व्याधी, दुःख म्हणजे विकार, दुःख म्हणजे कष्ट नाही, दुःख म्हणजे रोग. पण दुःख दारी, दारी म्हणजे दारिद्र्य. आता मी आजही माझ्या मामांच्या मुलींना जे बरोबरीचे आहेत ते आता हसते. मी दारी शब्द बोलाशिवाय बोलत नाही, आताही. पण हा शब्द वेगळा आणि दारिद्र्याच्या दारी हा शब्द वेगळा. दुःखदारी दूर करते हुए उद्धार. उद्धार, दुःखदारी दूर, व्यसनामुळे दूर. व्यसनातून पैसा वाचून राहिला नाही का? आमच्या वैद वाणी डॉक्टरकडे जाणारा पैसा वाचून राहिला. आमची सर्व बाबा, मी काकाजीशी बोलता बोललो का, काकाजी आजकाल बाबांनी जीवनात चालण्याकरता, गृहस्थ उंच आणण्याकरता नाही का, गृहस्थी उंच आणण्याकरता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता अनेक वाईट व्यसन बंद केलेले आहेत. आणि आता नाना प्रकारचे व्यसनामध्ये पैसा खर्च होऊन राहिला. किंवा सेवक तो व्यसन करत नाही, पण नवीन व्यसन खर्च करते. भवन बांधावचे आहे तर पैसे द्या, अमका घेवायचे आहे जागा तर पैसे द्या नाही, संमेलन घेवायचे आहे तर पैसे द्या. ऐपत असो का नको असो, 5,000 पाहिजे, 7,000 पाहिजे, 10,000 पाहिजे. मी त्यापैकी एक, माझ्याकडे जागा घेतली, मलाही पैसे जमवायचे आहेत. पण मी आजही, तू पैसे दिलास का, तू पैसे काऊन नाही दिलास म्हणाला अजून म्हटलं नाही. वर्गणी जमा करा एवढाच म्हणतो. खबरदार तू आणून दे, तू काऊन नाही जमा, असं नाही म्हणत. माझ्या घरातले लोक इथे बसले आहेत, नाही करत जबरदस्ती. मुझे हर चीज प्रेम से चाहिए. अगर प्रेम से मिलेगी तो प्रेम से बनेगा. और तिथं प्रेम नांदेल म्हणजे माझी कृपा नांदेल. मर्यादेमध्ये राहून सत्याच्या व्यवहार, देवाला पुढे करून, देवाला पुढे करून व्यवहार कर. कागद पेन घेऊन येत नाही बसणार. या पदाचा स्थान पहिल्यापासून घ्या. अशा प्रकारचे आम्ही जे सेवक आहोत. आता इथं पुष्कळ लोकांना पुष्कळ करायला सांगितलं. तर कधी कधी असं वाटते आता आम्ही कोणत्याही संस्थेच्या प्रमुखावर टीका करतो, कारण की ते आमच्यावर लागतात म्हणून ते आपण टीका करतो. तर कधी मला असं वाटतं की हे असे का बरं वागतात. बाबांच्या हयातीमध्ये ज्या पुस्तकीमध्ये कोणत्या संस्थेच्या पाहतो, तिथं मार्गात येणाऱ्या सेवकांकरता बंधनकारक नियम लिहिला आहे, पक्क्या सेवकांकरता बंधनकारक नियम लिहिलेला आहे. आणि त्याच्यावरून जास्त या मार्गदर्शकांकरता म्हणजे 20 जास्त, ज्या तुम्हाला 40 आहेत, आम्हाला 60 नियम आहेत, बंधन आहेत. मार्गदर्शकांकरता बंधनकारक नियम आहेत. पण या हराम का म्हणावा, या पदाधिकाऱ्यांकरता कोणतेच नियम नाही आहेत. म्हणून याले आमच्या सेवकाची या मार्गदर्शकाची काही दया येत. हे सत्य आहे. आता याला सत्य बोलणे असे म्हणतात. आता जे सत्य आहे हा कडू आहे, तर सत्य आहे हा कडू आहे, देवाला प्रिय आहे. तुम्हाला काय माफी मागू नाही का? मी सत्य बोललो, सत्य हा कडू आहे, तर तुम्हाला काऊन मागू माफी नाही. आता बोलणं ठोस आहे, ठोस ठेवा. माझ्या बाबांना असे ठोस पाहिजे, 5 चालतील, 100 कौरव नाही पाहिजे. नाही पाहिजे. कोणतरी बोलला पाहिजे, चांगला वाटला. आमचे दाबू भाऊनं म्हटलं की बायावर सगळं खेळ आहे, नाही बाई प्रमुख आहे, बायांचे महत्व सांगितलं म्हणून माणसाचे महत्व कमी होत नाही. ज्योत लावण्याचा अधिकार सांगितलं बाईला आहे. भाऊ तुमच्या घरी दहाजीची परिस्थिती तशी होती म्हणून आईला अधिकार भेटला. आणि सगळा करून शेवटी आईनं का केलं, सगळी तयारी करून गेला आणि ज्योत लावायला कोणाला लावला.
कापूर लावलं कोणाला लावलं, म्हणजे ज्योत लावायचा अधिकार कोणाला होता पुन्हा? हा, आता पुन्हा सांगतो, हा जो अधिकार आहे माणसालाच आहे, पुन्हा सांगतो. पण बाईला परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला जाते. या मार्गात आम्ही जे मार्गदर्शक आहोत, आम्ही मार्गदर्शन करतो. दर्शन म्हणजे काय? अडचण समस्या जर निर्माण झाली असेल तिथून मार्ग काढणे म्हणजे मार्गदर्शन करणे. समस्या पाहून, वेळ पाहून, अडचण पाहून असा निर्णय घेतला जाते. एक गोष्ट म्हणजे पूर्णपणे रूपरेषा होत नाही. तुमसरमध्ये कधी हा विचार करा, तुमसरच्या भागामध्ये बाबा एका घरी गेले होते, नावासहित सांगून दिलं. त्या घरी त्याच्या हवनाला त्या बाईला तिसऱ्या दिवसामध्ये, बाई काहून नाही बाबा, ते तिसरा दिवस आहे, तिला 3 आंघोळी करायला लावा, दुसरा असेल झाल्या 5 आंघोळी, त्या बाईला सामील करून घेतलं. तर तिकडे आता प्रथाच म्हणली सगळ्याच्याच घरी तिसरा दिवस आहे, अजून 2 आंघोळी कर म्हणजे 5वी होते, चौथा आहे अजून 1 कर म्हणजे 5वी आंघोळ होऊन जाते, घे भाग. जर असा असता, या मार्गाच्या पुस्तकी तो नियम नसता, जमत नसल्यास 5वी आंघोळ झाल्याशिवाय पूजेत बसू नये. हाच नियम सर्वांकरता. एका घरी महान त्यागी बाबा झुंदेजी स्वयं मार्गाचे संस्थापक, शब्दाचे अधोपती, ज्यांनी हा शब्द दिला, त्यांनी सूट दिली. हा त्यावेळेचा तो प्रसंग पाहून बाबांनी घेतलेला निर्णय होता. तो फक्त त्या दिवशी त्या घटनेकरता होता, तो नेहमी करता नव्हता. कधी पण ह्या गोष्टी समजावून सांगेल कसा? आम्ही असं समजत का बरं नाही? आम्ही असं समजत नाही. आम्ही आमच्या गोष्टीमध्ये जेवढी सुविधा मिळते आम्ही ते स्वीकार करतो. या मार्गाची तेव्हाची परिस्थिती अशी होती की ज्या बाईला जमत नाही 5 दिवस घरी पूजेत बसता येत नाही, स्वयंपाक करायची मनाई होती, तिला वेगळी ठेवत खूप दिवसापर्यंत अशी रूपरेषा होती. पण जेव्हा बाबा अमेरिकेमध्ये गेले, तिथं ही व्यवस्था नाही. होय बाबा अमेरिकेला गेले, डॉक्टर साहेबांच्या घरी हा अनुभव जेव्हा आला, सुधा वहिनी साहेब म्हणजे मनोभाऊंची पत्नी, बाबा हा अमेरिका आहे, इथं पॉसिबल नाही, आता कसा? तेव्हा बाबांनी म्हणे मी सेवकांना बंधन दिलं. 5 शब्द कशात? मी सेवकांना बंधन दिलं. तर म्हणे माझे सेवक त्यागी ना बाबा भोगी, म्हणजे मी कसा खाऊ इथं, मी आता का करू? मी सेवकांना बंधन दिलं, माझे सेवक त्यागामध्ये ते त्यागी बाबा भोगी का म्हणे. बाबाने अमेरिकेवरून फ्यास केला आणि तो एक मेसेज लिहून पाठवला, ज्यांच्या घरी कोणी करणारा नसेल ते वापरू शकतात. आता उत्तर बघा, ज्यांच्या घरी कोणी वापरू शकत नाही ते वापरू शकतात. आपल्या घरी आई बी आहे, म्हणजे सासू बी आहे, सून बी आहे, पोरगी बी आहे, नाही का, म्हणजे नातीन बी आहे. बरं पोरगी बी आहे, नातीन बी आहे. बरं पोरगी लोकच्या 2-2, 3-3 आहेत, नाही का. जे होते ते भगवंताची कृपा पहिले असा होता. आमच्या एका सेवकाच्या घरी त्यांना 5 मुलं आहेत. ते खूप जुने, तुला बहिणी खूप जुने सेवक होते. बाबाने म्हटलं की आपले कुटुंब मध्ये ठेवून तुम्हाला 5-5 पोरं कसे? भाऊ हे मार्गदेवाच्या पहिल्याची होती म्हणे. सत्य बोललो ते सत्य आहे, ही मेरी मजाक केलं पण सत्य आहे. आता नाव घेणे योग्य नाही, पण मी गणेशपूरमध्ये एक परिवार आहे त्यांच्याशी हा असा प्रश्न होता. हा, तर ज्यांच्या घरी कोणी करणारा नसेल, आता सासू आहे तरी पण ते सून पाडत नाही, पोरी आहेत, ननद आहे तरी पण ते भाऊज पाडत नाही, पोरी आहेत तरी पण ते माई पाडत नाही. सूट आहे ना, चालते ना. आम्ही जेवढा फायदा मिळतात तेवढा घेतो. जेव्हा तो शब्द तसा नाही आहे. आमच्या गटातले, आमच्या या मर्यादातले सगळे सेवक, आम्ही सगळे एवढे मतलबी आहोत. किती मतलबी आहोत? आमचा पहिला मतलब, आम्ही एवढा करून हे दुःख दूर झाले नाही म्हणून आम्ही वंश परंपरा कुटुंबातली सगळी पूजा बंद करून टाकली, देव विसर्जन करून टाकलं आणि मार्गामध्ये आलो. कशासाठी? दुःख दूर होत नाही म्हणून, आपल्या स्वार्थासाठी. आता दुःख दूर झाले शेंडे भाऊ, आता दुःख दूर झाले, आम्ही सुखी समाधानी आहोत. पण हे कडक नियम आहे, आम्हाला सोयीच्या मार्गदर्शक पाहिजे. कसा पाहिजे? सोयीच्या. गेला तरी चालते म्हणणारा, नाही गेलं तरी चालते म्हणणारा, एखादं पिऊन टाकलं तर ठीक आहे माफी मागून टाकतो असं म्हणणारा, कसाही करा, उठा नको उठा, महिना माझ्या कारणावर तरी चालते म्हणणारा. सोयीच्या पाहिजे. मग कसा? सोयीच्या पाहिजे. बैठकीमध्ये नाही गेला तरी चालते, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये. मग कसा? आता मार्गदर्शक बदलतो. काहून का तुम्ही धर्म एकदा आल्या मरे याची भगत नाम पर, जीवनात एक भगवंत बाबा हनुमानजीराज माझी म्हणून वचन देऊन आल्या, घरचे सगळे देवांचे विसर्जन केल्या, नाही का, आणि एका भगवंताचा स्वीकार केला. आता तुम्ही धर्म बदलू शकत नाही किंवा देव सोडू शकत नाही. हे सोडतात ते मूर्ख आहेत, त्यांना उद्या पुन्हा वापस यावं लागेल आणि तेव्हा त्यांना चान्स भेटणार नाही. त्यांनी सोडलं ते तर घाटावर जातील, पण त्यांना मुक्ती नाही. पण या मार्गात मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजी मानी ज्यांनी विनंती, जो साक्षात परमात्म्याशी बोलला, नाही का, त्यांनी फायदा उचलला.
असा माणूस तर पुन्हा बेईमानी करतो, त्याची औलाद जरी बेईमानी करत असेल तरी तो समाधानी राहणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्यानंतर आज मुद्दा कोणता होता? आज एवढा फायदा घेऊन जमीन जेव्हा हा जो सेवक आहे, हा मानव आहे, हा स्वार्थी आणि मतलबी, आता तो मार्ग आणि धर्म बदलवू शकत नाही, देव बदलवू शकत नाही, एकच तर परमात्मा आहे. पण त्याला माहित आहे का, हे 33 करोड पडले मार्गदर्शक, तू नाही तो वो नाही तो वो, नाही तू नाही तो कोई और सही, कोई और नाही तो कोई और सही, हा पर्याय निवडला. एवढा स्वार्थी, एवढा मतलबी हा मानव. पण या माणसाला समजत नाही, मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी या मार्गामध्ये आलो, ज्या माणसाने मला वचनबद्ध केलं, त्याच्याच हातामध्ये मेन पॉवर आहे, मेन दोरी आहे की तो मला कर्मभोगातून सोडवू शकते. म्हणजे कसा वचनबद्ध? तुमच्यापैकी कोणी माझ्या कार्यकर्ता आहे, मला चरित्रहीनता, दारू, सट्टा, जुवा, लॉटरी, पूर्ण वचन मला यांनी वचनबद्ध करून घेतलं. आणि जेव्हा मी रोज वचन हा चुकी करतो आणि देवाला घरच्या घरी माफी मागतो, तरी मला माफी मिळत नाही. दुःख आले, लपून छपून सकाळ दिवसभर करतो आणि पुन्हा देवाला सकाळी माफी मागतो का रात्री माफी मागतो, पण मला माफी मिळत नाही. त्याने म्हटलं, आता तू पक्का झालास, तू आता घरच्या घरी विनंती प्रार्थना करू शकतेस, मोठ्यांकडून कार्य घेऊ शकतेस, वरिष्ठांकडून नाही का, माता पित्याकडून वगैरे, तरी मग मला क्षमा मिळत नाही. पण जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्याकडे जातो, आपले सत्य जे आहे ते चूक सांगतो आणि त्यांच्या शब्दावर जेव्हा कार्य करतो, मला पहिल्या दिवशी माफी मिळते. याचा उद्देश, याचा कारण तोच की ज्यांनी मला वचनबद्ध केलं तोच माझी सोडवणूक करू शकते. याच्या सुंदर उदाहरण दाखला कोणता? तर त्यागाचे कार्य बघा, 1 दिवसाचे आम्ही सगळे मार्गदर्शक आहोत. पण जर मी एखाद्याला त्यागाचे कार्य दिलं, त्याला बंधन दिलं, आणि जेव्हा 42 दिवस आला त्याला फक्त मी पाणी पाजू शकतो किंवा मी याला शब्द देतो. पण जर म्हटलं की मी हेही मार्गदर्शक आहे, पण याने जेव्हा 35 34 दिवशी त्याने आपल्या हातात बैठ चालते की याचा काही नाही होत, मी कार्यकर्ता होत, माझ्याकडून सुट आहे, त्याच्यात त्याग रद्द होईल साधणार नाही. का बरं नाही? कारण की अथॉरिटी त्याला नाहीये, अथॉरिटी फक्त या मार्गदर्शकाला आहे ज्यांनी वचनबद्ध केलं. ही या मार्गाची रूपरेषा. पण मधात जर कधी कार्य करता, पुन्हा सांगतो, असाच बे तुझी बहीण सख्खी लावणे, तू तिला बोलवू शकत नाही, हवनामध्ये बोलवू शकत नाही, ती धर्मची घटना आहे नाही का. बाप पोरापासून वंचित, नमस्कार घेऊ शकत नाही, हवनात जाऊ शकत नाही, दुसऱ्या संस्थेत त्याला बोलवत नाही, तो टिक्कीत असो, वाडीत असो, मंडळात असो, कुठलाही असो, हवनात भावाला बोलवायचं नाही, सख्या भावाला नाही, सख्या पोराला नाही, सख्या बापाला नाही, अशी जर कुचेष्टा कोणी करत असेल, असा जर कोणी बोलत असेल तर असा मार्गदर्शक सोडून टाका. फक्त शब्द ठेवा भगवंताबरोबर, अशी संघटना सोडून टाका. मानव धर्माचे खरंच सेवक बना. बाबांनी म्हटलं की संसार के सब भगवान को विसर्जन कर दूंगा, लेकिन मानव को नहीं छोड़ सकता. पण जो मार्गदर्शक तुम्हाला बापापासून वेगळा करते, पोराले मार्गातल्या माणसाला मार्गातल्या माणसापासून वेगळा करते, सेवकाला सेवकापासून वंचित करते, हवनामध्ये येण्यापासून, बैठकीमध्ये, कार्यक्रमात जाण्यापासून, तो माझ्या बाबाचा सेवक. बाई तुम्हाला मावशी हे तुम्हाला त्रास असेल, तुम्ही खुर्चीवर बसा. नाही, खरं सांगतो, हे जे जवान पोरं खुर्चीवर बसतात, चांगले माणसं, त्यांच्या चांगले पोरं बघा, ज्यांना खरोखर कमरेचा त्रास आहे, जे बसू शकत नाही, त्यांच्याकरता खुर्ची खाली करा. हे लहान पोरं खुर्चीवर बसवतात आणि बुजुर्ग माणसं फार बिचारे खालती बसले. ही मर्यादा नाही आहे. मुलांना ही शिस्त शिकवा. बेटा तुम्ही बसा, पण जर कोणी मोठा आला तर तुम्ही खाली बसा, त्यांना जागा द्या, याला मर्यादा म्हणतात. बाई ते खुर्ची घेऊन टाका, बसून जा, काही हरकत नाही. मी या गोष्टीपासून वंचित पीडित आहो. आम्हाला खालती बसत गाद्यावर, आणि ती आमची पेटी, आमच्या एवढा भय, आम्हाला त्रास होते, तुम्ही उठून जाऊ शकता, आम्हाला जावं नाही भेटत. आम्ही म्हटलं भाऊ खुर्च्या तरी ठेवतो. पाच आम्ही हसून बसल्या वेळेपर्यंत. तशी कोणाला अवस्था असेल तर नक्की बसावं, ती व्यवस्था त्यांच्यासाठीच आहे. तर मानव धर्मामध्ये जे सांगत होतो मी, की मानव धर्मात लक्षात ठेवा की मानवता कशाला म्हणतात. मानवता जो घर फोडते नाही, जो संघटन फोडते, जो कुटुंबात आणि सेवकात मतभेद निर्माण करते, असा व्यक्ती माझ्या मार्गदर्शक होऊ शकत नाही. आणि अशी संघटना आमची संघटना होऊ शकत. बाबा के बाद ऐसी संघटना नहीं हो सकती. बाबा ने स्पष्ट म्हटलं की मैं संसार के सब भगवान की विसर्जन कर दूंगा, लेकिन मानव को कभी नहीं छोड़ सकता. म्हणून मानव माझ्या बोलण्यामध्ये मी कधी कोण्या व्यक्तीचा विरोध करत नाही, नाव घेऊन कोण्या संस्थेचा विरोध करत नाही. मी मंडळाचा आहोत, मी टिमकी मंडळाचा आहो, वर्धमान नगर मंडळाचा आहो, मी मोहाडी मंडळ, सर्व मी फक्त परमात्म्याचा आहो. ह्या कोणत्या मंडळात सभासद बनणे म्हणजे पैसे भरल्याशिवाय बनवू शकत नाही. पण भगवंताच्या दास बनण्याकरता फक्त वचन द्यावं लागतं. निष्काम सेवा बिना पैशाला बनते आणि तो सुखी आणि समाधानी करते. कोणताही परमात्मा एक सेवक घरी जेव्हा विनंती आणि प्रार्थना करते, तो मंडळाचं नाव घेऊन कोणत्याही आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर नाही सांगत संस्थेचा, किंवा आपला सेवक नंबर सांगून कधी योग मागत नाही. तो फक्त म्हणते भगवंता बाबा मी माझ्या कर्माने चिपलो, बाबा मला वचन दिलं आहे
मी बाबांचा सेवक आहे, हा घरची सेविका बाबा, घरच्या बाल सेवक होते नाही. आम्ही बाबांचे सेवक, बाबांना जेव्हा शाव मागतो आम्ही अशा प्रकारे मागतो आणि भगवंत आमच्या ऐकते. इथं संस्थेचा संबंध नाहीये. जेव्हा या मार्गाची स्थापना झाली तो हाच हप्ता होता, हाच आठवडा फरवरी महिन्याच्या शिवरात्रीच्या पर्वावर मानव धर्माची स्थापना झाली होती. मानव धर्माची स्थापना झाली होती. बाबांनी मानव धर्माची जेव्हा स्थापना केली, सेवक घडवले. त्याच्या अगोदर गंगारामजी रमाळ पण ते पचनाला गेले होते, तेव्हा ते बाबाचे सेवक होते. खाली गंगारामजी रमाळ जे जेव्हा गेले तेव्हा तेही सेवक होते नाही. मग त्याच्या अगोदर बाबांनी सेवक बनवले होते, तेव्हा कोणत्या मंडळाचे होते ते? कोणती त्यांनी सभासद फी जमा केली होती नाही? कुठले ते सदस्य होते? नव्हते. तेव्हा कोणती विशेष फोटो बनली होती का? नव्हती. आता तो मंडळाविषयी भंडारा वगैरे असं ते अध्यक्ष साहेब बोलतात, कोणाला असं वाटतं का योगेश्वर तर मीच तसं बोललो तर होऊ शकते, तर मला बोलून राहिले. तर मी तुम्ही इथून सांगतो, माझ्या हा मार्गदर्शन पुन्हा जाईल, आवाज थोडा मोठा करून सांगतो माझा, की मला एक लहानसा पोरगा एक प्रश्न विचारू शकते, त्याला मी उत्तर देईन. आणि जर मदाकर साहेब मला असा प्रश्न विचारत असेल, त्यांची लायकी माझ्या समोर बोलण्याची नाही. एका वाक्यात त्यांचं उत्तर, त्याची लायकी नाही तो माझ्याशी बोलू शकेल ना, मी त्यांना उत्तर दिलं पाहिजे. स्वस्त मी तिरस्कारातून पुरस्कार घडलो, तिरस्कारातून पुरस्कार घडलो. आज मला पुरस्कार प्राप्त होत आहे, ही माझ्या भगवंताची कृपा आहे. मी त्याच्या दास बनलो तेव्हा मला मिळालं. मी नियमांचं पालन करतो म्हणून मला मिळत आहे. आणि माझा अंत तो ठरवेल. माझे विचार कोणत्या संघटनेप्रती नाही. माझी शपथ, माझं वचन हा भगवंताप्रती आहे. मी त्याच्या, तो माझ्या. मी रडीन त्याच्या समोर. माझी मनोकामना तो पूर्ण करेल. मला योग मागण्याचा अधिकार माझ्या बाबांनी दिला नाही. मी विनंती करून योग मागतो. मी माझ्याकरता, माझ्या मातापित्याविषयी, मी माझ्या पत्नीविषयी, माझ्या मुलांविषयी, मी माझ्या भविष्याविषयी योग मागण्याचा मला अधिकार या तत्वशब्द नियमाने दिलं. जे तत्वशब्द नियम मला महात्यागी वाजून दिले. एक नवीन गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगतो, मला नवीन गोष्ट अभ्यास करून सांगायची उत्सव आहे. मी बोललो की माझी झोप फक्त 2-2.5 तासाची आहे. मी असं बोलतो म्हणून माहिती झोप माझी तेवढीच होते का? तर मी आज देवाला विनंती करतो की देवा, मला रात्रीपासून झोपल्यापासून तर सकाळी 6 पर्यंत झोप येऊ दे. बस 1.5-2 तास खूप झाले. जाग आला तर मी झोपत नाही. नुसते विचार. मी त्याशी शेंडे भाऊन वहिनीशी चर्चा केलं, का भाऊ तुम्ही नुसतं हो म्हणता हीच चर्चा, एकटाच प्रश्न उत्तर करत राहतो. थाटवे तेव्हा मी असाही बडबड करतो गयासारखा, जो आला तो. म्हणजे मी, माझं संभाषण असं आहे. तर मी त्या प्रश्नावर काढलं की या मार्गामध्ये महात्यागी बाबाजी काय दिलं? पर्वताची प्राप्ती केली, शब्दावर भगवंत दिला. आम्हाला परिचय दिला. शेंडे भाऊ तुम्ही भजन गाय तर मला सोपी जाईल. काय परमात्मा दिला, जागृत शक्ती दिली, शब्दावर दिली, काही मोबदला घेतला नाही. वचन, बस गुरुदक्षिणा म्हणजे वचन घेतलं. कोणता? परमात्मा एक, मर्यादी भगवत. हा गुरुदक्षिणा. परमात्मा एक आणि मर्यादी भगवत नाम. जीवनात केलेली सर्व पूजा बंद, अनेक वाईट व्यसन बंद नाही. आणि कुटुंबात आणि सेवा सत्यवर्ध प्रेमाचे आचरण करण्याचे वचन घेतलं बाबांनी आणि आम्हाला परमात्मा दिलं. पण बाबांनी भगवंताची स्तुती नाही दिली. स्तुती नाही दिली. बाबा हनुमानजीची प्रतिमा जी दिली स्तुती नाही दिली. श्रवण नाही दिलं, स्तोत्र नाही दिलं, चलसे नाही दिली आणि आरती पण नाही दिली. महानताकी बाबा जुंदेजीने स्वतःची पण आरती बनवून दिली नाही. आम्हाला कोणता आरती नाही दिली, गीत नाही दिलं. आम्हाला बाबांनी वाचन दिलं आणि तो वाचन काय तर आमचं आचरण बनावं म्हणून दिलं. आणि तोच आमच्या आचरण राहील. आम्हाला त्याच्यावर रोज शोध घेणे आहे आणि त्याचीच शपथ घेणे आहे आणि त्याच्याच शब्द देणे आहे. कोणती? मी परमात्मा एक माने, मर्यादे भगवंतापर असं माझं वचन राहील. बरोबर. मी बाबांचे गुण, भगवंताचे गुण, सत्य बोलीन, मर्यादा पाळीन, प्रेमाने वागीन, अजून अनेक वाईट व्यसन बंद करीन. रोज आम्हाला वाचन दिलं. तो वाचन आरती नाही आहे, श्रवण नाही आहे, स्तोत्र नाही आहे, वाचन दिलं. आणि तो वाचन आम्हाला आचरण बनवायचं. आम्ही बनवू शकून राहिलो थोडा म्हणून आम्ही या सुखी आहोत. थोडा आम्ही जास्त करतो तर आम्ही जास्त सुखी आहोत. आम्ही भरपूर करतो, आम्ही भरपूर सुखी आहोत. आम्ही किती सुखी आहोत? जेवढी आमची अपेक्षा आहे ती पूर्ण झाली. जेवढी आमची अपेक्षा आहे ती पूर्ण झाली. आम्ही तेवढे सुखी आहोत. आमच्यापेक्षा आम्ही खाऊन पिऊन सुखी असावा. आमच्या घरदार असावा, गाडी घोडी पण असावी, शेतीवाडी पण असावी, पोरबाळ सुशिक्षित व्हावे. आम्ही निपुत्रक नसावा, आम्हाला पुत्र व्हावे नाही का? इससे बडा सुख हो क्या चाहिए? हे सर्व आहे.
आणि हे सर्व आमच्याकडे आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे तर आम्ही टाटा बिर्ला अंबानीपेक्षा कमी नाही. आम्ही टाटा बिर्ला अंबानीपेक्षा कमी नाही. जेवढी अपेक्षा तेवढं मिळाला. हमसे बडा धनवान कोण? हे हरामखोर असतील ज्याला कमाईपेक्षा जास्त बाळगून पाहिजे. नहीं, अपने मेहनत से ज्यादा दूसरों के पैसे में मजा मारना जो चाहता है हरामी, वो ऐसे लोग कभी सुखी नहीं रहते. त्यांना पूर्णपणे सुखी म्हणता येत नाही. त्याला पैसा धन तर भेटला पण समाधान नाही. समाधान आम्ही एवढ्यामध्ये खुश आहोत, समाधानी आहोत. सबसे बडा योग कोणता? देवाला काय मागावं? नाही, देवा माझ्या पोटी पाटी होऊ दे, झाले. देवा चांगले शिकू दे, झाले. सुंदर सून भेटू दे, झाले. देवा नातू नत्र होऊ दे, झाले. आता झाल्यावर तेच नातू नत्र देवा चांगले शिकू दे, मग चांगली सून भेटू दे, अजून पोटी पाटी फेकू दे, अजून नाही का? पुन्हा तेच पोटी पाटी फेकल्यावर ते जे झाले तिसरी पिढी चौथी पिढी चांगले शिकू दे, नाही का? पोटी पाटी फेकू दे, चांगले. हा 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 पण तुम्ही कसे लालची, मतलबी, स्वार्थी, बस मागताच मागता, मागताच मागता, बस तुम्हाला समाधान नाहीये. मी देवा मला सुख दे आणि समाधान दे. म्हणजे मला मागायची काही इच्छा होती नाही पाहिजे. समाधान समाधान केव्हा भेटेल? मग देवाला प्रश्न पडल्या पाहिजे. मलाही जर मी शब्दावर राहू तर माझ्या भगवंत ते शब्दावर जर कार्य करते तर त्यालाही शब्दात ठेवल्या पाहिजे. देवा मला समाधान दे. मग त्याला चिंता का? याला समाधान कशात आहे? याच्या म्हणताने पोरामध्ये राहा, नाही त्याचं समाधान द्यायला पाहिजे. देवाला चिंता वाटते. याचं समाधान कशात आहे? मुलं, घरदार, नाही गाडी घोडी, शिक्षण, नोकरी पाणी, त्याला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. न मागता याला देता येईल. अगं त्याला पुढचं पडला, मी एकच मागणं मागितलं की देवा मला समाधान दे. पण देवाला काय मागावं? समाधान मागावं. देवाला काय मागावं? समाधान मागावं. जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहा. मानवभाव कसा आहे? आमच्या देवाचे गुण तर निर्माण करायचे आहेत, नाही का? बाबांनी भगवत गुणांचे 3 शब्द दिले. भगवत गुणांचे आमच्यामध्ये भाव कसा पाहिजे, गुण कसे पाहिजेत, भगवत गुण पाहिजे. ह्या गोष्टी, ह्या धार्मिकतेच्या गोष्टी आम्हाला चर्चापणे सांगितलं. मी हे एवढ्या गोष्टी कसं बोलतो, कसं सांगू शकतो, मला कसं कळतंय? माझ्यापेक्षा जुने बसले आहे, जुने बसले आहेत, हे पक्के झाले वर्ष, तेव्हा आम्ही कधी मार्गामध्ये आलो असे काही आहे. पण मी बोलू कसं शकतो? मी यांच्या सानिध्यामध्ये आम्ही बाबांना पाहिलं का? मी पाहिलं, नमस्कार घेतलो, हे माझे सौभाग्य. पण आता बाकीचे, तुम्ही बाबांना पाहिलं का? छोटे भाऊ, तुम्ही बाबांना पाहिलं का? मी बाबांना नाही पाहिलं, पण मी त्यांच्यामध्ये बसलो, त्यांचे ऐकलो. ज्यांनी बाबांना पाहिलं, बाबांना ऐकलं. आज एक गोष्ट नवीन, बाबांनी भीक मागितली, बाबा किती वेळा रडले. आईची बाबाच्या आयुष्याची खरी कहाणी कशी? ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे बसलो, त्यांनी सांगितलं, मी त्यांना ऐकलं, म्हणजे मी बाबांना ऐकलो, म्हणजे मी बाबांना ऐकलो. याकरता सेवकांनी, हा सुंदर काळ आहे आजचा, हा युग असा आहे की आता बाबांना नाही पाहत. तो काळ दौऱ्यात आपण नाही फिरू शकले ही पिढी, पण आता असे लोकांचे बाबासोबत फिरले, त्यांच्यासोबत फिरा. तुम्ही पण त्यांच्या समकालीन म्हणाल. आणि उद्या तुम्ही, मी त्यांच्यासोबत जे बाबासोबत फिरले, ज्यांनी बाबांची वाणी ऐकली, दौऱ्यामध्ये राहिले, आम्ही त्यांच्याकडे ऐकून घेतलं, हे तुम्ही तुमच्या पुढच्या 4 पिढींना सांगा. मग तुम्ही त्याच युगातले व्हा. युग बदललेलं नसाल, तुमची पिढी राहणार नाही. काकाजी एक सुंदर शब्द बोलले, काल बोलले का आज बोलले, तो एक शब्द पुन्हा सांगतो. कोणतरी सेवक बोलले की तुम्ही, हा काकाजीच बोलले की आपल्या मुलांना अवश्य सांगा की मी मार्गात कशा करता आलो. कारण की तुम्ही दुःखात मार्गामध्ये आल्या, रडत रडत मार्गामध्ये आला. तुमच्याकडे काही न, तुम्ही तशा अवस्थेमध्ये मार्गात आल्या. तुमची अवस्था दयनीय होती, नाही का? मी फाटले खिसे पाहिले, मी लहानपणी फाक्या भोगला. माझ्या पोरामध्ये पप्पा पैसे केव्हा बताते हो, केव्हा भडवे बोला, पोराले म्हटलं बे भडव्या, तो आमदार सांगते म्हटलं का मला तेवढे फटाके फोडायला पैसे नव्हते, होळीत रंग खेळायला पैसा नव्हता. आई माझ्या बिड्या बांधायची. तर म्हटलं मी कोण हो? मोदी सरकार PM सांगते म्हटलं का माझ्या लोकांच्या घरी भांडे घालायचे, मग मी कोण? नाही, म्हणजे त्यांना आता हे सांगताना शरम वाटते. बा आमची अवलाद पिढी कशी निघणार आहे? म्हणून ही जी पिढी जे सुखामध्ये आहे, या कधी दुःख पाहिलं नाही. हे गाडी घोडी सर्व 3 स्टार 4 स्टार 2 स्टार 5 स्टार त्यांना यश भेटून राहिलं बाबाच्या कृपेनं. आम्ही मार्ग घेतल्यावर, आम्ही कष्ट केल्यावर आज हे पोरं सुखी, हे मार्ग सोडून राहिले.
पोरी बैमाने करून राहिल्या, मुलासोबत पडून राहिल्या. मीच तर म्हटलं हा हा तो एक मुलगा, हा तेच तर माझ्या बापानं मार्ग घेतलं तेव्हा मला नाही विचारलं. इथल्याच आता जे मयत झाले म्हणतो त्यांचेच जवाई माझ्यापाशी बोलत होते, भाऊ मा वडिलांनी जेव्हा मार्ग घेतला आम्ही वडिलांनी आम्हाला काही विचारून नाही घेतला. पहा अशी पिढी पैदा होऊन राहिली नाही का, अशी पिढी पैदा होऊन राहिली. अरे तू यासाठी घेतलं बाबा, होत नव्हतास म्हणून, आता झालास पण तू यासाठी तुला सूट घेता म्हणून मार्ग घेतलं बेटा. तू बिमार राहायस म्हणून, तू शिकू शकत नव्हता, दरिद्र होती बेटा, आपण असे सुख भोगावं, तुझ्या नशिबी हा वैभव यावं म्हणून मार्ग घेतलं बेटा. अवश्य आपल्या मुलांना सांगा, सांगण्याच्या ठिकाणी चर्चा बेटा. आता काकाजी म्हटलं तेच विनंती प्रार्थना वगैरे नाही, कोणतं दुःख सांगतात त्याला ऐकू द्या, त्याला ऐकावा, घरी गेला त्याचा रिप्लाय द्या. काय बेटा मार्गातला हो, हे अनुभव का बरं आले, असा होऊ शकत नाही, पण मार्गात आहे, देवाची कृपा जागृत आहे म्हणून असा घडते या मार्गामध्ये. आपणही मार्गात लिहावं बेटा, आपण पण तसा फायदा घेऊ, त्याला जसा योग आला तसा आपल्याला येईल बेटा. तू विश्वास ठेव भगवंतावर, चांगले कार्य कर बेटा. आपण इतरांसारखी चोरी करायची नाही, कोणाची वस्तू घरी आणायची नाही, आपला फायदा होता म्हणून आईवडिलांना सुखी व्हायचं नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून मुलांना चांगले संस्कार द्यायचे, त्याला मार्गाची प्रचिती नेहमी सांगावी. आपला आलेला अनुभव हा आत्मा अनुभव आहे. आपण जे सांगतो ते आपले आत्मबोल आहेत नाही का. म्हणून सर्वांनी या गोष्टीच्या, या परमात्म्याशी आत्म्याला जुळून, या आत्म्याच्या माध्यमातून नाही का आपण या शरीराचा विकास करून घ्यावा. या शरीराला म्हणजे या आकाराला जो सुख भेटते तो सुख भोगावा, आपल्या पिढीला द्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा सांगतो, मी या मानव धर्माची रूपरेषा मांडताना महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शानच्या खिलाफ, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाच्या खिलाफ, बाबाने दिलेली रूपरेषा, बंधनकारक नियम, आदेश, संदेश आणि उपदेशच्या विरोधामध्ये जर माझ्याकडून चुकलं असेल तर भगवान बाबांजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी आपण मला अज्ञान मानव समजून माफ करावं अशी मी भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजींना विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवक सेविका, आई बहिणी, बालगोपाळ या सर्वांना माझ्या नमस्कार.